नाशिकच्या नैताळे गावात ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन सुरू झालंय। ग्रामस्थांनी नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरलाय। नैताळे गावातल्या मतोबा मंदिरातनं चोरी गेलेल्या मूर्ती अजूनही सापडल्या नाहीत आणि म्हणूनच ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, नाशिकमध्ये ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत, मूर्ती अजूनही सापडलेल्या नाहीत। या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये चोर दिसलेही होते, मात्र त्यांचा शोध अजून का लागलेला नाहीये? गेल्या 10 दिवसांपासून मतोबा मंदिरातील ज्या मूर्ती चोरीला गेलेल्या आहेत त्या मूर्तींचा अजून शोध लागलेला नाही आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांना या सगळ्या तपासामध्ये यश येत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। कारण जानेवारी महिन्यामध्ये नैताळे गावामध्ये मतोबा महाराजांची यात्रा भरते। अनेक वर्षांची परंपरा या यात्रेला आहे, त्यामुळे जानेवारीच्या आधी, यात्रेच्या आधी त्या मूर्ती मिळाव्या यासाठी ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळतात। आणि त्या ठिकाणी आता येवला नाशिक रस्त्यावर नैताळेमध्ये ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। सीसीटीव्ही मध्ये खरं तर हे सर्व चोरटे जे आहे ते दिसून आलेले होते, मात्र अद्यापही या चोरट्यांचा पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही आहे किंवा त्या मूर्ती देखील अद्याप पोलिसांना शोधण्यात यश आलेलं नाही आणि परिणामी कुठेतरी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत ग्रामस्थांनी आता या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत या मूर्ती पोलीस शोधत नाही, चोरट्याला पकडत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केलेला या ठिकाणी। धन्यवाद अभिजित सोनवणे सविस्तर माहितीसाठी।